पाठीवर बॅग टाकली, हातात बाटली घेतली आणि आपल्या कार्यकर्त्यांना भेटून डायरेक्ट घरची वाट धरली. आणि नजारा पण काय कडक व्हायला होता, डग बिग विषय खोल डायरेक्ट. इकडं घरी पोहोचलो, गाय तर फुल निवांत बसला होत्या आणि आरूचं बी काहीतरी खेळायचं काम चालू होतं. मग मध्ये येऊन आपल्या जानूला भेटलो आणि इकडे पाटील फुल पंप पाठीवर घेऊन आले होते. म्हणलं चांगलं फवारलं दिसतंय बाबा. आणि इकडे भाऊनी डायरेक्ट रापचिक मध्ये पिकअप माग घेतले ना बाबा, एवढ्या स्पीड मध्ये की नात खोळा डायरेक्ट. आणि काटाच्या पिना बिना लावून केला काटा चालू. आणि इकडे व्यापारी त्यांचे सहकारी यायलाच होते. मग काय रापाराप गोण्या पिकअप मध्ये फेकलाय आणि आम्ही बी मस्त थप्पी लावून दिली. गोण्यानं बसलो डायरेक्ट गोडाऊनची वाट धरली. पण काही बी म्हणा बरं का, हा आनंद फक्त शेतकरीच घेऊ शकतो. वर्षभर एवढी राबराब मेहनत करतो, पण जेव्हा त्याच्या कष्टाला फळ भेटत ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती खरं सुख राहतं. इथं पोहोचल्या पहिले गाडी गोडाऊन मध्ये घातली, लाईट लावल्या सगळ्या गोण्या खाली करून घेतल्या. पण हे गातचा काच काय सुटला काय माहिती, हे सगळं गोळा करून घेतलं. आणि इकडे हे कार्यकर्ते काय करत होते काय माहिती. मग आपल्या दुसऱ्या ठिकाणचा माल बी आणायचा होता, मग त्या बी गोण्या लगेच टाकून घेतल्या गाडीत. आता गाडी तर फुल लोड होईल होती आणि त्यात हा रस्ता चिखलाचा. मग काय भाऊनी वळली जोरात गाडी, पण चाक नेमकं अडकलं खाली. अथक प्रयत्न करून बी चाक काय बाहेर निघाली. पहा आता पुढची कथा. चाकाखाली दगड ठेवून पाहिले, पण प्रयत्नांना काही यश येत नव्हतं. मग भाऊनी आणलं जुगाडी हत्यार, पण जुगाडी हत्यार बी काही कामात नाही आलं. शेवटी अडचणीच्या काळात शेतकऱ्याचा मित्रच दावात आला बरं का. मग आपण घेऊ पेरू कोण, पेटपूजा महत्वाची आपल्याला लागेली भूक. मग ट्रॅक्टर बसून जरा टाइमपास केला आणि ही गाडी तर काही निघायच नाव घेत नव्हती. मग बेल्ट आणला आणि जेव्हा वळली जोर लावून, अर नाथ खोळा काय वळली पा ट्रॅक्टरनी. तुम्हाला म्हणलं ना ट्रॅक्टर शिवाय कोण नाही इथं. आणि खड्ड पाना किती पडलं होतं, याच्यावरूनच अंदाज येतोय गाडी किती खाली बसेल होती. मग या दोन पंटरने घेतली कागदाची गडी घालून. पहा व्हिडिओ म्हणल्यावर किती जोर येतोय पोरायला. जुनी सोयाबीन बी बाकी होती म्हणून ती बी देऊन टाकू. आणि ती काढायच ना पडलं बाबा या सगळ्या गोण्या मावाखंडी. बारा वाचलं बरं का, नाही तर लय हाल झाली असती. हा कागद लय हालत होता म्हणलं, याच्या खाली काय नेमकं पाहूया. आणि हा उघडला पहा ना काय निघालं, डायरेक्ट वाघाची मावशी. इकडे बी लक्ष द्या किती गोंडस आहे पा. मग गाडीत बसलून धरली घरची वाट. हा सुंदर असा नजारा, गाडी आणि मराठी गाणे, नादच खोळा डायरेक्ट.